बोलू का? 2 मिनिटं आहेत का तुझ्याकडे? बाबा बोला ना, असं का विचारताय? अगं तुझ्या मामाकडे आपल्याला जेवायला बोलवलं ना, मिसेस इंडियाची पार्टी म्हणून सेलिब्रेशन. ऐक ना, मला ना आईसाठी तुझ्या एक मस्त गिफ्ट घ्यायचंय, तर काय देऊ म्हणून तुला फोन केला. तुम्ही आई जिंकली म्हणून एवढे इम्प्रेस झालाय? वाव. बाबाची मस्करी करतेस काय? बाबा तुम्ही ना तिला छान पैकी पैठणी गिफ्ट करा. तिने ना कॉम्पिटिशन मध्ये पैठणी ट्राय केलेली, तिला ती खूप आवडलेली. अमेझिंग आयडिया. तू पण एकदम तुझ्या बाबांसारखा विचार करतेस. पैठणीच घेऊया. ए मयू, 1 मिनिट यार, पण पैठणी तिला मिळाली ना त्या स्पर्धेत गिफ्ट म्हणून. मी काम करतो, मी एक तिच्यासाठी छान सिल्कची साडी घेतो. काय वाटतं तुला? बाबा तुम्ही तिला प्रेमाने साधी कॉटनची साडी जरी दिलीत ना तरी ती खुशच होणार आहे. नका एवढा लोड घेऊ. आणि हो, मला ना थोडा उशीर होणार आहे कारण एक्स्ट्रा क्लासेस आहे, सो मी डिरेक्टली मामाकडे येईन. ठीक आहे, पण उशिरा येऊ नकोस, टाइमावर ये. हो, बाय. ओके बाय. ए लवकर या. हो माई. अगं नाही, आम्ही पोचतो. म्हणजे इथे सगळे पत्रकार आलेत ना अचानक. हे आले की यांच्या सोबत निघते मी, यांचीच वाट बघते. हा, 1 मिनिट. काय मिसेस इंडिया, कसं काय चाललंय? आमच्या शेजारी आहेत सावंत काकू. अगं मी काही बसायला नाही आले, दरवाजात गर्दी दिसली म्हणून सहज डोकावलं. पण तुम्ही का थांबलायत अजून? हे यायची वाट बघते. हे आले ना की इंटरव्ह्यूला सुरुवात करेन लगेच. कोण? श्रेयस? अगं तो मगाशीच येऊन गेला. मगाशीच येऊन गेले? हो. नाही, मग मला दिसले असते ना. ते काही माहिती नाही, पण तो दारापर्यंत आला होता आणि या लोकांचं काय काय चाललंय ते बघून तो तसाच निघून गेला. हे मी डोळ्याने पाहिलं. सॉरी, जे इथे आले होते तुमचे मिसेस होते. सॉरी, मी त्यांना ओळखलं नाही. मानलं बरं का, मॅडमने बाजी मारलीच. अहो तुमची सोसायटी काय, आपला अख्खा एरिया गाजतोय. एरवी कसं होतं ना, मॅडम एकदम साध्या वाटायच्यात, पण कसला 1 नंबर हुशार आहेत मॅडम. साहेब मी काय ऐकलं माहितीये का, मॅडम प्रमोशन करतायत. अहो तो आपला भाजीवाला आहे ना, तो सांगत होता मला. वहिनींनी त्याला फोटो दिला भाजीच्या गाडीवर. साहेब तुम्ही मॅडमला सांगाल का, माझ्या चहाचा कप घेऊन एक मला पण फोटो द्या ना. मी ना तो फोटो घेऊन माझ्या अशा टपरीवर लावेन. वेड आहेस का जरा तू? माझी बायको तुझा चहा हातात घेऊन कशाला उभी राहिली इकडे फोटो काढायला? आणि तुझ्या प्रमोशनचं आणि मिसेस इंडियाचं काय घेणं देणं? वेड्यासारखा काहीतरी बडबडतोय. साहेब चिडू नका हो, मी ना तुमच्यासाठी स्पेशल चहा टाकतो. 1 नाही 2 स्पेशल चहा दे. अश्विनी, तू इथे काय करतेस? अहो आता चहाच्या टपरीवर काय करणार, माझ्या अहोंबरोबर चहा प्यायला आले. अगं पण तुला, अरे थांब ना, तुला तिकडे इंटरव्ह्यूज द्यायचे ना. अहो काय करताय? तुला तिकडे इंटरव्ह्यू द्यायचे, इकडे काय करतेस तू? नमस्ते सर. नमस्कार सर, तुमची बायको मिसेस इंडिया मध्ये पार्टिसिपेट करत होती, एक लेवल पार करत होती. तुम्हाला कसं वाटत होतं? नाही म्हणजे त्या जिंकतील असं तुम्हाला वाटलं होतं का? नाही, तसं नाही वाटलं मला. म्हणजे त्या जिंकल्या ह्याचा आनंद नाही तुम्हाला? माफ करा सर, मी हा प्रश्न विचारला, पण कसं आहे ना, आपल्याकडे बायको पुढे गेलेली अनेक पुरुषांना नाही आवडत. त्यांना राग येतो, त्यांचा मेल इगो दुखवतो. तुमचंही तसंच झालं का? तुम्हाला खरं आणि प्रामाणिक उत्तर ऐकायचं असेल तर सांगतो. हो अगदी. मला ना एक साधी आणि घर सांभाळणारी बायको हवी होती. पण घर सांभाळणं हे किती मोठं टॅलेंट आहे, किती मोठं प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, हे मला माझ्या बायकोमुळे कळलं. अश्विनी ही सगळ्या बाजूनी तासून निघालेला हिरा आहे.
आणि तो हिरा आता कसा चमकत राहील याच्याकडे मी लक्ष देणार। आज नॅशनल टेलिव्हिजनवर मी स्पष्टपणे आणि खूप मनापासून अभिमानाने सांगतो की अश्विनी वाघमारे माझी बायको आहे। And I'm very proud of it and I'm very lucky. अजून एक गोष्ट, सर्व नवऱ्यांना मी एक आवाहन करतो, तुमच्या बायकोच्या कलागुणांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना या मार्गात पुढे जाऊ द्या। नमस्कार। ग्रेट सर। बाय द वे मॅम, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की शिल्पी, काय झालं? शांत हो। अरे कशी शांत होऊ मी? सगळं फेम, सगळं कौतुक या अश्विनीला मिळतंय आणि माझं काय? माझ्या डोक्यावरचं छप्पर पण काढून घेतलं रे या लोकांनी आणि मी शांत राहू? कुठे चालली शिल्पी? बाकी काही नाही, पण मला माझा मुलगा तर मिळायलाच पाहिजे। प्रतीक, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस चालेल का? तू काय माझा पाठलाग करतोस का रे? भलाई का तो ना जमानाही नाही का? तुला त्या दिवशी पण मी इतकी मदत केली, तू साधा कॉल तरी केलास का मला सांगायला कसं झालं सेलिब्रेशन? आता तू मला ओरडतच बसणार आहेस का की मला ड्रॉप पण करतोस ऑटो स्टँड पर्यंत? मला सांग, तुला नक्की कुठे जायचंय? वा, म्हणजे मी ऍड्रेस सांगितल्यावर तू म्हणशील की अरे हो हो मी पण त्याच रूटने जातोय, तुला ड्रॉप करतो, पण ही जुनी ट्रिक झाली। हा, सांग तर कुठे जायचंय? मनीष नगर। हसतोयस का? हे बघ, ओ आता तू याला माझी ट्रिक म्हण किंवा कोइन्सिडन्स म्हण किंवा मग तुझं लक म्हण, पण मी तिथेच जातो आणि मी तुला इझिली ड्रॉप करू शकतो बरं। पण जर तुला असं वाटत असेल की मी हे सगळं तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला करतोय, तसं काहीच नाही, ठीक आहे? तू ना तुझ्या ऑटोचीच वाट बघत बस। अरे अरे थांब थांब थांब, मला ड्रॉप कर प्लीज। बस तू दार उघडा। विद्युत, शिल्पी आली? आपा शांत व्हा। दार उघडा प्लीज। अप्पा माई दार उघडा। विद्युत, शिल्पीचा आवाज आली आहे। शिल्पी माई, तिला आत घ्यायची काहीच गरज नाहीये, तिला पण नेमकं आत्ताच यायचं होतं। संजू थांब, संजू कुठे जायचं नाही, तू थांब। संजू दार उघड बाळा। संजू, मी सांगितलं ना नाही जायचं। आता जर दार उघडलं नाही तर मी पोलिसांना बोलवी ना। दार उघडा। हे बघ, मला चार चौघांमध्ये कुठलाही तमाशा नकोय। अहो पण आप्पा, तिला घराच्या आतमध्ये घे आणि जे काय बोलायचं ते बोल। हे बघ शिल्पी, मला उगीच तमाशा नकोय। तुला जे काही बोलायचं असेल ते शांतपणे बोलायचं असेल। संजू, 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 संजू बाळा कसा आहेस तू? हा, मी खूप मिस केलं रे तुला, खूप मिस केलं मी तुला। मी पण मिस केलं तुला। मी पप्पाने सांगितलं की मम्मीला फोन लावून द्या, मग फोन नाही लावायला दिलं तुला। पण आता मी आली आहे ना, आता सगळं नीट होईल। हा संजू, चल आपल्याला इथे नाही राहायचंय, आपल्याला जायचंय। चल चल। पण तू ठीक आहेस का?
आणि तू कुठे होतीस? मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे संजू. मला माहिती होतं तू कुठे असलीस तरी मामीच्या पार्टीला नक्की येणार. पार्टी? कसली पार्टी? मामी सेकंड आली ना त्याची पार्टी. आणि आपण खूप मजा करणार आहे आता. आईस्क्रीम आणलंय, आपण एन्जॉय करूया. वा मस्त. पार्ट्या चालू आहेत तुमच्या इथे. तुम्ही मला विचारलं मी काय कंडिशन मध्ये आहे, मी कुठे आहे, कशी आहे, माझ्याबद्दल कोणाला काही पडलेली नाहीये आणि तुम्ही पार्ट्या करताय. संजू ऐक ना बाळा, मी इथे कुठलीही पार्टी करायला आलेली नाहीये आणि मला त्यात इंटरेस्ट पण नाहीये. असं तर फक्त बॅड पीपल करतात. संजू संजू तू माझ्यापासून लांब का जातोस? माझ्याकडे ये ना बाळा, माझ्याकडे ये ना, मी तुला हवं ते सगळं देईन बाळा, प्लीज माझ्याकडे ये. तू मामी बद्दल असं का बोलतेस? मामी मला नेहमी माझ्या आवडीचं खायला देते. माझ्यावर खूप प्रेम करते मामी. मी ते मामीला ज्यूस दिलं म्हणून ते मामीने पिलं आणि तूच त्या ज्यूस मध्ये काहीतरी टाकलं होतंस म्हणून मामी स्टेजवर चक्कर येऊन पडली. अशी चांगली लोक नाही वागत. तू बॅड आहेस. मला तुझ्यासारखी मम्मा नको, मला मामी सारखी मम्मा पाहिजे. तू चांगली नाही आहेस. मी तुझ्यावर कधीच येणार नाही. मी पप्पांसोबतच राहणार. शिल्पी असं स्वागत करता? ही वागायची पद्धत आहे तुमची? आई मी फक्त संजूला घ्यायला आले होते. मला बाकी काहीच नकोय आई, मला काहीच नकोय. माझ्या पायावर दोंडा मारून घेतल्यासारखं बघितलं ना कसं वागवतात ते लोक मला. मला माझं फक्त संजू हवाय ग, मला बाकी खरंच काही नको. तू बोल ना काहीतरी, तू सांग ना त्यांना. विद्युत तरी काय हे सगळं? स्वतःच्या बायकोशी असं वागतात का? ऐक ना, तू मध्ये पडू नकोस. शिल्पी तुझ्या बहिणीशी नीट वागायचा. अरे बस आता, माझ्या मुलीशी असं वागलेलं मी सहन करणार नाही. उज्ज्वला ताई शांत व्हा जरा. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी सांगते ना सगळं तुम्हाला नीट. आधी आतमध्ये या बघू. शिल्पी चल आत जाऊया आपण. शिल्पी आत येणार नाही. एक वेळ घटस्फोट घ्या, पण तिला असं वागू नका. तुम्हाला ती या घरात नकोय ना? ठीक आहे, मी तिला माझ्या घरी घेऊन जाते. या घरात शिल्पीचे इतके हाल होत आहेत आणि ती सासर सोडून बाहेर राहते म्हणून तिलाच दोष देतात. शिल्पी तू काळजी करू नकोस. आम्ही असताना तुला इतर कोणाकडेही आश्रय मागायची गरज नाहीये. आई बाबा इथे नाहीये. तू असं पटकन डिसिजन नाही घेऊ शकत. माझ्या मुलीचे हाल होत असताना मला कोणासाठी थांबायची गरज नाहीये. चल शिल्पी. आई मी येते, पण मी संजूला घेतल्याशिवाय नाही येऊ शकत. मला संजू हवाय. शिल्पी तू आता घरी चल आणि संजू तुझ्याकडे कसा येईल ना ते पण आपण बघू. पण माझ्या बाजूने नाहीयेस का ग? म्हणजे शिल्पी अगं तू स्वतःचा संसार सोडून माहेरी येऊन राहिलीस. संजूला तिच्या वडिलांपासून तू तोडलायस. अगं देव सगळं बघत असतो. एका हाताने केलेली कर्म दुसऱ्या हाताला भोगावीच लागतात. म्हणून तुझ्यावर आज ही वेळ आलीये. आज संजू तुझ्या बरोबर नाहीये. हाय मी बोलते त्याचा राग येतो ना तुला, पण तेच खरंय. तू माहेरी येऊन राहिलीस. सतत अश्विनीला खाली दाखवण्याच्या नादात स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केलंस आणि अश्विनी स्वतःचा सोडून सगळ्यांचा विचार करत राहील. म्हणून आज इथपर्यंत पोहोचली. तू काय मला
मला तिचं गुणगान ऐकवण्यासाठी इकडे थांबवून घेतलंस का? शिल्पी, मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेय. नाही आई, तू मला फक्त एवढंच ऐकवतेस की मी कशी चुकते. तेच करते मी, कारण तेवढंच करणं माझ्या हातात आहे. तुझा स्वभाव बदलणं माझ्या हातात नाही. एक आई म्हणून जे जे करता येईल ना ते मी तुझ्यासाठी करीन. पण तू तुझा स्वभाव बदलणार नाहीस तर तेही मला फार काळ करता येणार नाही. शिल्पी, तू गोष्टी इतक्या बिघडवून ठेवल्यास ना की त्या सगळ्या पूर्ववत होतील की नाही याबद्दल मला शंका आहे. सॉरी शिल्पी. हा बाबा, हा पोचलात ना? हा झालं सगळं ठीक? हो ते तर आहे. ठीक आहे बाबा. नाही इथे ठीक आहे सगळं. हो सांगतो. बाय, काळजी घ्या. आई, बाबा व्यवस्थित पोचले, परांजपे काकांचं दर्शन झालं आणि विधीही पार पडली. मग निघतायत का यायला? नाही, निघाले नाही. सगळे मित्र जमलेत आणि ते सगळे मिळून काहीतरी निधी जमा करतायत परांजपे काकांच्या बायकोसाठी. त्यांची परिस्थिती बरी नव्हती असं म्हणतात, पण ते जेव्हा निघणार आहेत तेव्हा सांगणार आहेत, मग तेव्हा कळेल आपल्याला. अहो, पण बाबांची औषधं घ्यायची राहिली होती. अरे हो, त्यांनी निरोप दिलाय मला की अश्विनीला सांग की मी तिकडे औषधं विकत घेतली आणि घ्यायला सुद्धा सुरुवात केली. तुम्हाला नाश्ता देऊ का? थोड्या वेळाने दे. बर, आलेच. मयुरी, नाश्ता केलास का ग? हा, नाही केला. ते बाबा वजन वाढतं ना त्याने जास्त म्हणून. अगं, वाढू दे का वजन? जरा खात्यापित्या घरची वाटशील. हा बा, मला ना खाण्यापिण्यावर सध्या कंट्रोल ठेवायचंय खूप. म्हणजे थोड्या दिवसांनी तू गायबच होशील. बाबा बाबा काय, सरळ सांग ना, दिरडं आवडत नाही म्हणून खात नाहीये. तसं काही नाहीये, पण त्यात ना तेल जास्त असतं थोडं म्हणून. मग मी तुला एक आयडिया देतो. तेल ना लाईट असतं, तू तेल वरचं काढ त्याच्यात ना आणि फक्त पाणी पी, म्हणजे मस्त डाएट होईल. हे काय? हा, हे काय? कॉफी दिली आहे शिल्पीला. ते दिसतंय मला, पण तू का आणलीस? ज्या लोकांनी ठरवलंय ना की शिल्पी इकडे राहणार, त्यांनी तिचं खायचं प्यायचं बघायचं. निर्णय यांनी घ्यायचे आणि राबायचं माझ्या बायकोनी. अजिबात नाही, मला मान्य नाही, कळलं? अहो, साधी कॉफी आहे ही. कप घे आणि आतमध्ये ठेव. अहो, पण कप घे आणि आतमध्ये ठेव. ठीक आहे. अहो, आणि मी जे बोलते ते मान्य नसेल ना तर इकडे राहायची गरज नाही. हा, मी ना संजू, कुहू आणि मयू च्या शिक्षणासाठी 2-2 लाख रुपये बाजूला कडून FD करायची ठरवली. मला वाटलं तू हे पैसे तुझ्या बिझनेस साठी वापरणार आहेस, बिझनेस वाढवायला. बिझनेस वाढेल हो, पण मुलांचं शिक्षण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. उद्या मयूने तिच्या कॉलेजच्या शिक्षणानंतर काही वेगळा कोर्स करायचा ठरवलं तर पैसे लागतील ना. मुलं मोठी झाल्यावर त्यांनी काही करायचं ठरवलं तर आपल्याकडे पैसे हवेत ना. आणि आता जर FDत पैसे टाकले तर जरा बरे पैसे मिळतील आपल्याला. छान. मयुरी आणि कुहू बद्दल तू विचार तर केलास, पण संजूला सुद्धा धरलेस. अहो, आपण नेहमी जसं कुहूला वागवतो तसंच संजूला वागवलंय. आणि आत्ताची परिस्थिती बघता आपल्याला संजूसाठी काहीतरी करायला हवं. किती पुण्य केलं असेल मी मागच्या जन्मी माहित नाही की माझ्या प्रारब्धात तुझ्यासारखी बायको आहे. काय झालंय तुम्हाला? म्हणजे मिसेस इंडिया स्पर्धेनंतर ना तुम्ही माझं जरा जास्तच कौतुक करताय, जे मला नाही सहन होत. जादू स्वतः करायची आणि मग ज्याच्यावर जादू झाली आहे त्यालाच विचारायचं काय झालंय तुम्हाला. हे बघा, संजू, कुहू आणि मयूचे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर ना आपल्याकडे 5 लाख रुपये उरतायत. तर मी काय म्हणते, आपण बन्सल सरांचे पैसे देऊन टाकले तर, म्हणजे इथनं आपण डायरेक्ट बँकेत जाऊ, तिथनं कॅश घेऊ आणि ती कॅश घेऊन तुम्ही बन्सल सरांना नेऊन द्या. काय झालं?
म्हणजे ह्या पैशातनं बन्सल सरांचे पैसे देणं तुम्हाला आवडलेलं नाहीये का? तसं नाही. मी विचार करतोय आजकालचं जग इतकं स्वार्थी आहे आणि तू बघ, नाही म्हणजे खरंच भाग्य आहे माझं की तुझ्यासारखी बायको आहे माझ्याकडे. डोंट वरी, मी जाईन बन्सल साहेबांकडे आणि त्यांचंही कर्ज फेडून टाकेन. थँक्यू. अच्छा मला सांग, ते बन्सल साहेबांना पैसे दिले, एफडीज केल्या, त्यानंतर सुद्धा थोडे पैसे उरतात आपल्याकडे, त्याचं काय? ते पैसे खर्च करून झालेत माझे. कसे आणि कुठे? कळेल तुम्हाला. कळेल? अरे हो हो हो, चला दोघांनीही मस्त गरम गरम इडली खाऊन घ्या. आणि तुमच्या दोघांची आवडीची चटणी केली आहे, अजिबात तिखट नाहीये, सगळं संपवायचंय, कळलं? वाव, मला खूप आवडतं. शिल्पी अगं खाऊ दे ना त्याला, काय प्रकार आहे हा? नाही, हे घे बिस्किट खा तू. मला बिस्किट नकोय. का नकोय? क्रीम बिस्किट्स आवडतात ना तुला? अगं शिल्पी, कशाला त्याला बिस्किट देतेस? त्याला ताजन्न खाऊ दे ना. नाही, वहिनीच्या हातचं काहीही खाल्लेलं त्यांनी मला चालणार नाही. मला बिस्किट नकोय, मला इडली पाहिजे. संजू, उगाच हट्ट करू नकोस हा. मला आज वेळ नव्हता म्हणून मी काही बनवलं नाहीये, उद्यापासून बनवेन. हे बघ शिल्पी, त्याला निदान आज तरी माझ्या हातचं खाऊ दे, उद्यापासून तू हवं तर बंद कर ना. नाही अगं पण शिल्पी. अश्विनी, जाऊ दे, सोडून दे. तिचा मुलगा आहे, ती बघेल काय करायचं ते. अश्विनी. अरे मग सरक बाजू, या ना, बसा. अश्विनी, जरा बोलायचं होतं तुझ्याशी, वेळ आहे का तुला? 2 मिनिट. अजिबात वेळ नाहीये तिच्याकडे. लोकांच्या आयुष्यात नाक खूप असण्यात खूप बिझी आहे ती. जाऊ दे, तुम्ही बोला, नेहमीच आहे ते. अगं माझ्या नातीचा ना बारसा आहे आणि तिच्या आईनं ठरवलंय की तिचं नाव अश्विनी ठेवायचं. अरे वा. अश्विनी? हो मग. अगं मोठी झाल्यावर तुझ्यासारखंच तिनंही नाव कमवावं अशी तिची इच्छा आहे. अगं तूच बाळाच्या कानात नाव सांगावं असा हट्टच धरलाय यांच्या सुनेनं. अरे बापरे. काकू पण हे जरा जास्त होत नाहीये का? अगं केवढी मोठी स्पर्धा जिंकलीयस तू. तू काय आता आमच्यासारखी सामान्य गृहिणी नाही राहिलेली. तू जर आलीस ना तर तिला फार बरं वाटेल. येईन. ठीक आहे, चला मग. हो येतो आम्ही. येतो मग. हा चालेल. चला. आई, आमचं खाऊन झालं, आम्ही निघू. संजू, कुहू, तुमच्या डब्यामध्ये ना आवडीचा खाऊ दिलाय, दोघांनी संपवायचा, कळलं? सँडविच देतेय, ते खायचं. शिल्पी अगं मुलांच्या डब्यात त्यांच्या आवडीचा खाऊ दिलाय ना, मग खाऊ दे ना त्यांना. पण इकडे अश्विनी आहे, मी आहे, आई आहे, आम्ही सगळे त्याची काळजी घेऊ. तू टेन्शन नको घेऊस, राहू दे त्याला इकडे आणि संपवा वाद आता. हे तू बोलतोय श्रेयस? हो, आणि बाबा असते इथे तर तेही हेच म्हणाले असते. हे बघ, तसं बघायला गेलं तर तू कामात असतोस, कोर्टात असतोस. माईंची आता तब्येत बरी नाहीये, आप्पांना उगीच संजूच्या मागे मागे फिरावं लागेल, त्यांचंही वय झालंय. म्हणून हे सगळं बघता तो इकडे राहील तर जास्त कम्फर्टेबल राहील असं मला वाटतं. ठीक आहे, तू असं म्हणतोयस तर हरकत नाही, संजूला राहू दे इथे. आणि तसंही ताई आहेच इथे. पण आता संजूचं जे काही करायचं असेल ते फक्त मी करीन, दुसरं कोणीही काही करणार नाही. आणि वहिनीच्या हातचं तो अजिबात जेवणार नाही याची पूर्ण दक्षता मी घेईन. संजूला खायला घालणं जमणार आहे तुला? ते माझं मी बघते, पण तिच्या हातचं तर तो नक्कीच नाही खाणार. शिल्पी, जे काय करशील ना ते नीट विचार करून कर, कारण माझ्या संजूला त्रास झालेला ना मला चालणार नाही.
आणि जर संजूच्या बाबतीत हलगर्जीपणा होतोय असं मला वाटलं ना, तुम्ही त्या दिवशी कोणाचं ऐकणार नाही आणि संजूला इथून घेऊन जाईन. गॉड, म्हणजे तुझी आत्तू एक तर तुझ्या आईशी नीट नाही वागत आणि त्यात ती तरी घरी घुसली आणि स्वतःच्या मुलाला ऑलमोस्ट किडनॅप केलेलं. डेंजर आहे यार ती. हा डेंजर आहे रे ती. पण तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलं? आता पण तू ओरडणार आहेस का माझ्यावर? म्हणजे तसं नाही ग, तू एवढ्या सगळ्या गोष्टी मनात ठेवतेस. आय नो थोडं स्ट्रेस्ड फील होत असेल, काळजी वाटते मला. मी तुला इथे मनापासून काहीतरी सांगतो आणि तू हसतेस. तसं काय नाहीये मयुरी, मला सांगणार आहेस? मी स्वतःवरच हसत होते, कारण मी तुला खूप वेगळा मुलगा समजत होते. हा आय नो, तू अजूनही मला फसवणारा आणि वाईट इंटेन्शन असणारा मुलगा समजतेस. तसं नाहीये. नाही तसंच आहे ग, आणि हे डाऊट घेणं ना तुमच्या सुंदर मुलींचा प्रॉब्लेमच आहे. एनिवेज, नेक्स्ट टाइम पासून मला सगळं सांगत जा. निघायचं? ठीक आहे, मी तुला सोडतो. बस ये. बसलीस? हो. मला वाटलंच होतं, माझी पाठ फिरली की तुझ्यातला ममतेचा पुतळा जागा होणार. मग काय करू मी? तू संजूला नीट जेवायलाही घालत नाहीयेस. काहीच करू नकोस तू, शांत राहा. तो माझा मुलगा आहे, मी आणि तो बघून घेऊ. शिल्पी, तुला जो काही राग काढायचा असेल ना तो माझ्यावर काढ. या सगळ्यामध्ये संजूला मध्ये ओढू नकोस. नाही नाही नाही, मी मध्ये त्याला ओढत नाहीये. खरं तर तू आमच्या दोघांच्या मध्ये येतेस. तुझा मुलगा उपाशी आहे या गोष्टीचा त्रास होत नाहीये तुला? नाही होते, कारण मी माझ्या पद्धतीने त्याला खायला दिलं. त्याला भूक नसेल तर मी काहीच करू शकत नाही. राहू देत त्याला उपाशी. संजू इकडे ये. संजू पटकन इकडे या. मला अजिबात ओरडायला लावू नकोस. पटकन इकडे ये. इकडे ये. इकडे शांतपणे सांगते मी. ये पटकन ये. शिल्पी, पटकन ये. शिल्पी ये इकडे. शिल्पी, अरे अगं खाण्यावरनं नको उठवू ना मुलाला. हाऊ डेअर यू. कारण मी संजूला माझ्या डोळ्यासमोर उपाशी नाही ठेवू शकत. तुला मी सांगितलेलं कळत नाहीये का? संजू तुझ्या हातचं काहीही खाणार नाही. कळतं ना मला, पण तुझे नियम तू मला सांगू नकोस. मोठ्यांच्या इगो मध्ये मी माझ्या मुलाला उपाशी नाही ठेवू शकत. हॅलो हॅलो हॅलो, माझा मुलगा आहे तो. स्वतःचा मुलगा म्हणून काय घोषित करतेस? तुझा मुलगा आहे ना, मग जगाला ओरडून सांगण्यापेक्षा स्वतःच्या वागण्यातनं दाखव ना. अगं एखादी आई आपल्या मुलाला कसं काय उपाशी ठेवू शकते? आई, तुम्ही शिल्पीला कुठच्याही बाबतीत पाठीशी घातलं ना तर मी काही बोलणार नाही, पण ह्या बाबतीत नाही. मी संजूला उपाशी नाही ठेवू शकत. तुझं बरोबर आहे अश्विनी. ये संजू, मी भरवते तू. हे जेवून संजूचं पोट भरणार आहे की नाही मला माहिती नाही, पण माझा अपमान करून तुझं मात्र पोट भरलं असेल ना. इतके दिवस ऐश्वर्या राय म्हणून मिरवतच होतीस, आता तर काय मिसेस इंडिया झाली आहेस. मग तर हवेतच असणार तू. सतत प्रत्येक कृतीतून हेच दाखवायचं की शिल्पी कशी वाईट आहे. तुला सांगतो ना कमल, लायब्ररीत पण हल्ली इतकी गर्दी व्हायला लागली आहे ना, काय विचार.
दमला. अगं काय, जरा बरं वाटायला लागल्यानंतर कामाला काय लागलीस तू? तुला आराम करण्याची गरज आहे कमल. अहो नाहीतर कोण करेल काम? आणि हे बघा, बरं नसलं तरी जेवायला लागतच ना. अगं मला सांगायचंस, मी करीन सगळं. तुम्ही म्हणजे राहू दे. हसते काय? तुझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करता येतो मला. बर. विद्युत, आता संध्याकाळी कुठे चाललास? माई, सबनीस सरांना भेटायला चाललोय. डिवोर्सची प्रोसेस सुरू करतोय, तर काही गोष्टींसाठी त्यांचा सल्ला घ्यायचा आहे. विद्युत, मी काय सांगतोय जरा शांतपणे ऐकशील माझं? कसं आहे ना, घटस्फोट हा फक्त नवरा बायकोंमधला विषय राहत नाही रे. अख्खं कुटुंब भरडलं जातं. आणि एकदा का या मार्गावरती पाऊल टाकलंस ना की पुन्हा माघार नाही घेता येणार. आप्पा, मला त्याची कल्पना आहे आणि म्हणून मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतोय. मी मुद्दामून या प्रोसेसला वेळ लावतोय कारण मला संजूची काळजी वाटते. खरंय रे, एकदा असं वाटतं की संजू आपल्याकडे असायला हवा, पण मग वाटतं कशीही असली ना तरी शेवटी आई ती आईच. मुलाला आईपासून तोडायला नको. बरोबर आहे बाई, कायदाही तेच बोलतो. आणि सगळेच नियम आईच्याच बाजूने असतात. म्हणून मला संजूची कस्टडी मिळवण्यासाठी सबनीस सरांचा सल्ला घ्यायचा आहे. येतो मी. कमल, अगं नको काळजी करूस. हे बघ, जे होतं ते चांगल्यासाठीच की नाही. उगीच भलते सलते विचार करून आपण आपल्या तब्येती का बिघडवायच्या. आणि मला खात्री आहे विद्युत जो काही निर्णय घेईल ना तो योग्यच असेल. आले रे. काय ड्रॉइंग बुक, क्राफ्ट बुक, तुझं तर लक्ष नाहीये. साधी कॉफी पिऊ देत नाहीस मला. आई पोहे या गोळ्या घेत. संजू, ऐक ना, नाहीये रे याच्यामध्ये. कुठे ठेवलीयस बाळा? माझ्या ड्रॉवर मध्ये असेल. अरे बाबा, तुझ्या ड्रॉवर मध्ये बघून आलीये मी, नाहीये तिकडे. जा जाऊन शोध. मी ना शोधणार, तूच शोध. तू काय लहान आहेस आता? स्वतःची कामं स्वतः करायची बर का. चल जाऊन शोध. मामी, माझी ड्रॉइंग बुक कुठे आहे? काय रे? हं? थांब. नाहीये तिथे. ही बघ, ही घे. हे बघ, इथेच होती संजू. अहो, तुम्हाला अजून पोहे देऊ का? मला झालंय. हे घ्या, पोट भरलं. दुधाचं बिल. अश्विनी, अगं दूधवाला आलाय, त्याचे पैसे काढून ठेवलेस का? हो हो, काढले ताई. दादा, तुम्ही 2 दिवस दूध टाकलं नाहीये, त्याचे पण पैसे लावलेत बिलामध्ये. तुमच्या मालकांना सांगा नीट बिल करा म्हणून, कळलं? हे घ्या, 510 झाले. येतो मॅडम. हो. ठीक आहे, पाणी. मयूर, तू खाऊन घे अगोदर. आई,
आधी तू खाऊन घे. आता कोणाला काय हवं असेल ना तर मी बघते. अरे देवा, काय सकाळी सकाळी आता हा डोक्याला ताप आहे. सगळं क्लीन करा.